पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीचे माते धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता दुसरे वंदो सारजा जय चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा आता नमो रंगभूमी कीर्तन उभे होते लोका ताळ मृदुंग श्रुते देखा तया नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळासी हरी कथा बोले बोल बोबड्यासी अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे Oh
चरणी वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराज सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेल सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक है पायावरी 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी आज आपण एकत्रित आलेलो आहोत ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहोत जरी सर्वांना माहीत असलं तरी त्याचं वर्णन करणं हे वक्तव्य करण्यापूर्वी हे जरुरीचं असतं त्या नियाने त्या अनुषंगाने आज आपल्या गावचे श्री भीमराव भाऊ कोळेकर व श्री बाळासाहेब भाऊ कोळेकर हा कोळेकर कुटुंबीय परिवार यांचे वडील कैलासवासी रामचंद्र शंकर कोळेकर यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाची ही कीर्तन सेवा आणि त्या कीर्तन सेवेसाठी आपण अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे वैराग्याची मूर्ती असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा 5 चरणाचा असा हा अभंग आपण निवडलेला आहे आणि या अभंगातून ते आपल्याला सर्वांना काय बोलत आहेत कोणाबद्दल बोलत आहेत ते पाहणार आहोत देह पवित्र आहे परंतु कोणाचा पवित्र आहे मुळात देह मिळणंच हे अवघड आहे कारण देह मिळतो तो सर्वसाधारण बऱ्याच वेळा बरीचशी पुण्याई करावं लागते बहुत सुकृती ही नरदेह लादला पण पुढे काय भक्ती विना गेला अधोगती भक्ती जर नाही केली तर पहिल्यांदा नरदेह मिळणं अवघड आहे परंतु मिळल्यानंतर सुद्धा पुन्हा भक्ती जर नाही केलं तर त्या भक्ती विना तो भक्ती विना पशु कशाशी वाढला साठविने नेला कैसा नाय शांती ब्रह्म एकनाथ महाराज इरवी शांत असतात
परंतु शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा आपणा सर्वांना हरिपाठात अतिशय कडक भाषेत बोलतात. कारण नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जीवानवे काळ सर्प आहे. आणि आल्यानंतर काय करा, करा रे बापानो साधन हरीचे. एकनाथ महाराज करारे बापांनो साधन हरीचे. आणि जग काय करा, साधन हरीचं करा, चिंतनाचं भजनाचं, परंतु जनी करण्याचे नका करू. जे जन करत ते नका करू. जन काय करत, प्रपंच करत. प्रपंच करत म्हणण्याचा अर्थ प्रपंच तुम्ही आम्ही बी करायला पाहिजे, परंतु जन कसा प्रपंच करत, अतिशय लोभाने मोहाने आणि गुंतून. तसा तुम्ही प्रपंच करू नका. तसा इतका लोभाच्या पाठीमागे पळू नका. जनी करण्याचे नका करू. जन जे तुका म्हणे, जन धनासाठी घेते प्राण. धनासाठी एकमेकाचा प्राण घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. असा इतका लोभ जनासारखा तुमच्या मनात नका धरू, असं एकनाथ महाराज आपल्याला हरिपाठात सुंदर वर्णन करून सांगत आहेत. आणि अशा थोर संतांचंच वर्णन ह्या आज जो सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगातून तुकोबराय सुद्धा अशा महान भक्तांचा देह कसा आहे, तर जो भक्त भगवंताची सेवा करतो त्याचा देह कसा आहे, तर पवित्र तो देह, त्याचा देह पवित्र आहे. कारण भक्ती जर नाही केली तर तो अपवित्र आहे. आणि अशी भक्ती ज्यांनी केली अशा एका भक्ताचं तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगणार आहे. ते उदाहरण म्हणजे तुम्हा सर्वांच्या परिचित असलेले आपले संत भगवान बाबा गडकरी. या भगवान बाबांचा जन्म कुठे झाला, तर या भगवान बाबांचा जन्म घाटसावर या गावी झाला. परंतु त्यांच्या जन्माच्या अगोदरचा थोडा इतिहास आहे. तो इतिहास असा आहे, त्यांची आई कोतिकाबाई वंजारी समाजाची. वंजारी समाजाचा विशेष म्हणजे गळ्यात प्रत्येक महिलेच्या माळ असते. मांस अभक्षण करत नाहीत. आणि अशा या कोतिकाबाईंचे मालक म्हणजे भगवान बाबांचे वडील कोण, तर तुबाजी पाटील. हे तुबाजी पाटील आणि कोतिकाबाई हे दोघे पोथी वाचण्यासाठी गावात चालू होती. आणि त्या पोथीच्या श्रवणासाठी तेथे गेले. आता श्रवण करायचं का, ऐकायचं का, कारण श्रवणाने काय होतं, तर काकडा जो नेहमी म्हणणारे आहेत का इथे, त्यांच्या लगेच लक्षात येईल. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संताधिक जाण परमभक्त झाले ते विश्रांती याचक सकळ. एकच नंबर श्रवण भक्ती जी आहे ना, ती ज्यांना घडली ना ते पावनच झाले. भजन केल्यावर पुण्य लागतं हे तर बरोबरच आहे, परंतु भजन नुसतं ऐकलं तरी सुद्धा पुण्य लागते. भक्त प्रल्हादाच्या आईच्या गर्भात भक्त प्रल्हाद असताना भक्त प्रल्हादाने नारायण नारायण हा ध्वनी ऐकला.
सत्वर उच्चारे सत्वर उच्चार रंगाली बिंबाला उद्धव नंदना कृष्णाचा उद्धव नंदना कृष्णाचा सत्वर उच्चार रंगाली बिंबाला उद्धव नंदना कृष्णाचा उद्धव भक्त प्रल्हादाच्या कानात गर्भात असतानाच नारायण हरी नारायण हरी हा आवाज गुंजला आणि त्याच्यामुळे भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर काय म्हणू लागला तर नारायण नारायण. त्याच्या वडिलांनी सर्व नगरीत अशी दौंडी दिली होती नारायणाचं तर नाव घ्यायचं नाही, परंतु त्याच्याच पोटी असा मुलगा जन्माला आला तो म्हणजे भक्त प्रल्हाद. ही भगवंताची लीला आहे आणि त्या भक्त प्रल्हादाचा भक्तीचा महिमा इतका मोठा आहे की तो तुम्हा आम्हा सर्वांना परिचित आहे. आपल्या भगवान बाबांचा जन्म पोते वाचून आल्यानंतर पोतिकाबाई आणि तुबाजी पाटील यांना सहज अंग टाकल्या टाकल्या झोप लागली आणि झोप लागल्यानंतर एक अचानक पोतिकाबाईंना स्वप्न पडलं. त्या स्वप्नात ज्या पद्धतीने अंजनी मातेला शंभू महादेवाने फळ दिलं आणि त्याच पद्धतीने त्या कोतिकाबाईंना सुद्धा स्वप्नात एक फळ देण्यात आलं आणि जागे होऊन पाहतात तर काय नुसतं फळच हातात आहे आणि कोणी सुद्धा समोर नाही. पाहिल्यानंतर कोतिकाबाईंनी तुबाजी पाटलांना हाक मारली आणि जागे केलं. अहो इतक्यात पोतीवरून आल्यानंतर स्वप्न काय पडलं आणि स्वप्नात प्रसाद काय मिळाला. मग तुबाजी पाटील काय म्हणाले याच्यावर. तुबाजी पाटील हसले आणि म्हणाले अगं वेळे मिळाला प्रसाद तर घे खाऊ. भगवंताचे खरे भक्त असतात ना त्यांची वृत्ती कशी असते बघा. त्यांनी सहज सांगितलं घे खाऊन आणि कोतिकाबाईंनी सुद्धा तो प्रसाद खाऊन घेतला आणि प्रसाद खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीने अंजनी मातेला 9 महिने 9 दिवस झाले तसं या कोतिकाबाईंना सुद्धा 9 महिने 9 दिवस झाले गरोदर राहिले आणि पूर्ण दिवस भरले आणि बाळंतीण झाल्या. बाळंतीण सुद्धा पौर्णिमेलाच झाल्या. जसा मारुतरायांचा जन्म झाला तसाच ह्या भगवान बाबांचा सुद्धा पौर्णिमेला जन्म झाला. आणि जन्म होताना फक्त एक विशेष गोष्ट घडली. जन्म झाल्यानंतर त्या वाड्यातील 108 दिवे ऑटोमॅटिक लागले. कोणीही त्याला दिव्याला लावलं नाही. ते दिवे आपोआप लागले 108. ह्या जन्मातच एक रहस्य. कारण संत जन्माला येतात आल्याबरोबरच थोडी काविना खून देतात. देवाचा जन्म आणि संताचा जन्म ह्यात सुद्धा फरक आहे बरं का. देवाचा अवतार असतो तो कशासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी. भक्तागाठी पायापाशी दुर्जनाशी संहारी. परंतु संत तसे करत नाही. संत भक्ताला उलट भक्ताला तर राखतातच परंतु जो वाईट आहे खळ आहे तो खळ सुद्धा त्याला चांगल्या मार्गाला लावतात. आणि ज्या पद्धतीने वेळूला सुद्धा संतांनी आपलंस केलं आणि त्या वेळूला एरवी स्मशानभूमी सोडून कुठे सुद्धा किंमत नसती. स्मशानभूमीत मात्र वेळू वापरला जातो कळकाचा बांबू. तशा पद्धतीने परंतु त्या बांबूला मात्र संतांनी पताकेला त्याचा वापर केला आणि त्याची पताका करून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीसाठी तो पताका वापरला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संतजन. हे संत कसे आहेत तर ते चंदनासारखे आहेत. दुसऱ्यांना सुहास देतात स्वतः मात्र जळतात. अशा ह्या संताचा एका महान भगवत भक्ताचा जन्म झालेला आहे आणि जन्म होताच सर्वत्र तुबाजी पाटलांना आनंद झालेला आहे. आणि पाहता पाहता भगवान बाबांचं लहानपण वाढू लागलेलं आहे. ते हळूहळू मोठे होऊ लागलेले आहेत.
पूर्वी काय असायचं बघा, शाळा म्हणजे जनावर चारण्यासाठी जायचं. जनावर चारण्यासाठी गेल्यानंतर एक दिवस ह्या भगवान बाबांचा जो मित्र होता त्याला भूक लागली असता त्याने अचानक भाकरी मागितली. परंतु भाकरी जरी मागितली तरी जवळ भाकरी नसल्यामुळे भगवान बाबांनी आयुष्यातील पहिला चमत्कार केला. एक मोठा दगड बाजूला सारला आणि त्या दगडाखालून एक गरम भाकरी जशी तव्यावरून काढली जाती तशी त्या दगडाखालून गरम भाकरी काढली आणि त्या मित्राला दिली आणि त्याची भूक शांत केली. जे दुसऱ्याचे भूक जाणतात तेच खरे संत, कारण त्यांचा हेतू कसा असतो, तेची संत तेची संत. पुढील कार्य त्यांचं कसं झालं जीवनातील तर आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्या भगवान बाबांच्या घाटसावर या गावाजवळच जो नारायणगड, नाना महाराज जो नारायणगड आहे तो नारायणगड होता आणि त्याची जी संस्था आहे नारायणगडावरील ती संस्था कोण चालवत होतं तर त्या संस्थेचे जे चालक होते त्यांनी भगवान बाबांना इथेच राहू द्या असा आग्रह धरला आणि भगवान बाबांना ठेवून घेतलं. माणिक बाबा हे त्या गडाचे महंत, बरोबर आहे का नाना महाराज? माणिक बाबांनी त्या गडावर ठेवून घेतलं भगवान बाबांना आणि नंतर भगवान बाबांनी पंढरीची वारी केली. गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. सतत भगवंताचं चिंतन करायचे. वाढता परमार्थ ठेवला. एके दिवशी गडावर त्या बंकट स्वामींचं आगमन झालं. बंकट स्वामींचं आगमन झाल्यानंतर बंकट स्वामी हे आळंदीचे, ह्या आळंदीच्या महाराजांचं आगमन झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर पाहतात तर काय, हा भगवान बाबा, ह्या भगवान बाबांकडे बंकट स्वामींचं लक्ष गेलं आणि भगवान बाबांच्या अंगातील जी लक्षणं आहेत ती लक्षणं बंकट स्वामींनी ओळखली. कारण संतांच्या अंगात चिन्हे कशी असतात, चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम चिन्ह अंगात असतात संतांच्या. ती लक्षणं संतांची ती चिन्ह बंकट स्वामींनी ओळखली आणि ओळखून त्यांनी माणिक बाबांना हट्ट धरला. हा भगवान, हा जो मुलगा आहे तो माझ्या बरोबर आळंदीला पाठवा. संस्थेत राहिल्यानंतर शिक्षण होईल. नाना महाराजांना माहिती आहे संस्थेत राहिल्यानंतर आणि घरी असल्यानंतर फरक असतो. संस्थेतील शिक्षण हे शास्त्रोक्त पद्धतीने अध्ययन आणि स्वरबद्ध आणि व्यवस्थित रित्या असते. ह्या संस्थेत त्याला पाठवा असा हट्ट धरला आणि त्यानंतर त्या भगवान बाबांना माणिक बाबांच्या फार जीवावर आलं बरं का. त्यांना संस्थेत पाठवायचं. माझा भगवान मला खूप आवडतो, परंतु आग्रहास्तव बंकट स्वामींच्या त्यांना पाठवलं आणि त्यांचं पुढील काही शिक्षण जे आहे ते संस्थेत झालेलं आहे.
आणि संस्थेतून माघारी आल्यानंतर भगवान बाबांनी योग्य त्या रीतीने माणिक बाबांच्या गडावर म्हणजेच नारायण गडावर कीर्तन सेवा चालू केली आणि सर्वांना एकच उपदेश करायचे, कर जोडून विनवितो तुम्हा. त्यांनी कर जोडून एकच विनंती करण्यास सुरुवात केली, प्रत्येकाने चिंतन करा, भजन करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. असा हा भगवान बाबांचा हा जो परमार्थ आहे, तो परमार्थ असा जो कोण जीवनात आणेल अशा ह्या साधूचा देह कसा आहे त्याचं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवान, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवान. ओ पुढील कार्य हे महान आहे आणि भगवान बाबांनी पुढील कार्य हे जनसेवेसाठी केलेलं आहे आणि अशाच त्या भगवान बाबांच्याच कारकिर्दीत कालखंडात अजून एक महान संत होऊन गेले म्हणजे वामन बुवा हे सुद्धा संत अतिशय परोपकारी आणि दुसऱ्याबद्दल अतिशय त्यांच्या मनात कळवळा होता असे वामनभाऊ हे मराठवाड्यातील संत आहेत. आपल्या 2 नद्या पार करून जावं लागतं त्यांच्याकडं. त्यांचा महिमा आज पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर तर आहेत पण पूर्ण भारतभर त्यांचा महिमा हा वर्णन केला जातो भगवान बाबांचा. आणि अशा ह्या भगवान बाबांनी भरपूर कार्य केलं. ज्या गावात शाळा नाहीत त्या गावात शाळा निर्माण केल्या, ज्या गावात
कीर्तन सेवा होत नव्हती, त्या गावात कीर्तन सेवा चालू केली. अशा पद्धतीने भगवान बाबाने वाढता परमार्थ केला. आणि परंतु जरी परमार्थ वाढता केला तरी गावात 4 का होईना कुटाळखोर लोक असतात. त्या 4 कुटाळखोर लोकांना ते बघवत नसतं. किती जरी महान साधू असला तरी त्याच्याकडे सुद्धा वाईट हेतूने बघण्याचा दृष्टिकोन ह्या जनाचा असतो. अशा ह्या जनाने एक वेळेस ह्या भगवान बाबांच्या अंतुरणात भगवान बाबा बहिर दिशेला गेले असताना एका माऊलीची जी चोळी असती ती चोळी ठेवली आणि भगवान बाबा बहिर दिशेवरून आल्यानंतर, म्हणजे आताच्या तुमच्या आधुनिक भाषेत टॉयलेट बाथरूम आल्यानंतर पाहता तर सर्व चर्चा चालू आहे की भगवान बाबांच्या अंतुरणात बाईची चोळी आहे, भगवान बाबा हे श्रीलंपट आहेत, भगवान बाबा हे एक प्रकारचे श्री भोगी आहेत, असा भगवान बाबांवर खोटा आरोप त्या परिसरातील काही जे कुटाळखोर लोक होते त्यांनी केला. परंतु भगवान बाबा हे सामान्य नव्हते. आपल्यासारख्या व्यक्तीने काय केलं असतं तेच त्या कुटाळखोर लोकांबरोबर भांडण करण्यास सुरुवात केली असती. परंतु भगवान बाबा ताड गडावरून खाली आले. गडावरून खाली येता क्षणी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता, काढ करून मोडून पडला. आणि नुसता वृक्षच मोडून पडला नाही, एखादा घटनेचा भाग तुम्ही म्हणसाल ते वृक्ष कुजले होते, मोडणारच होते. नुसता वृक्षच मोडून पडला नाही, त्या गडावरील भव्य तुळशी वृंदावन होतं ते सुद्धा ताड करणं मोडून खाली पडलं. असा हा साधूचा महिमा आहे. आणि त्या साधूने एवढंच केलं नाही, खाली आल्यानंतर ज्या समाजाने आपल्यावर अश्लील प्रकारचा आरोप केला त्या समाजाला एक प्रकारचा आदर्श अजून तरी येईल म्हणून त्यांनी स्वतःच जे शरीर आहे ते शरीर त्या भगवान त्या नारायणगडावरून त्यांनी स्वतःच प्रस्थान करून ते हिमालयात जाण्यासाठी निघाले. परंतु रागात जात असताना खरवंडीचे बाजीराव पाटील यांनी त्यांना अडवलं आणि हा सर्व प्रकार विचारला आणि त्याच्यावर निरसन म्हणून त्यांनी सांगितलं, माय जरी नाना महाराज मुलाला टाकून गेली तर त्या मुलाने कुठे जायचं. अशा पद्धतीने तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान ह्या खरवंडीच्या बाजीराव पाटलाने त्यांना अडवून धरलेला आहे. आणि अडवून धरून त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही इथेच थांबा. आणि दुसऱ्या गडावर एक पांडवांचे गुरु धौम्य ऋषी होऊन गेलेले आहेत, त्यांना धौम्य गड पूर्वी म्हटलं जायचं. असा हा धौम्य ऋषींचा गड जो आहे त्या गडावर भगवान बाबांना घेऊन गेले आणि त्या गडाची पडझड झाली होती ती दुरुस्त केली. तिथे एक विठ्ठल मंदिर बांधण्यात आलं आणि बाकीचा राहिलेला परमार्थ भगवान बाबांनी वाढता ठेवला. सर्वांना मार्गदर्शन केलं, सर्वांवर एक प्रकारचा परोपकार केला. आणि एवढंच न करता भगवान बाबा एवढ्यावर थांबले नाहीत. अज्ञानी जीवाला खोचक माहिती जी असती ती दिली. जनसामान्य माणसाला ह्या प्रपंचात आल्यानंतर आपल्याला सार काय असार काय हे समजत नाही, परंतु साधू संत मात्र ते आपल्या सर्वांना समजून सांगतात. जनाचं कसं आहे, हे जन हे सुखाचं दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी. अशा प्रकारे आपलं कोणीच नाही, परंतु आपण मात्र सर्वजण माझे आहेत असं समजतो आणि आपण त्या समाजात वावरत असतो. परंतु आपलं तर कोणीच नसतं. आणि प्रपंच कसा करायचा तर संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि अशा ह्या संतांचं तुम्ही नुसतं चिंतन जर केलं तरी काय होईल तर तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं
जन्मांचं दोष जातील. तुका म्हणे पापे जाती संताची जपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. संतांचं चिंतन जरी केलं तरी तुमचे पाप अनंत जन्माचे जरी असतील, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी. झाले पुण्यवंत व्हावे. सज्जनांचे नावे, नेघे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी. सर्वांनी आता पुढे सरून बसा अशी सर्वांची विनंती आहे. महिला मंडळ पुढे सरा. सर्वांनी आपापल्या जागेवर शांत पुढे सरा. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन केल्यानंतर तर तुम्हाला फलश्रुती मिळतेच, परंतु त्या भगवंताच्या सेवकाचं जरी चिंतन केलं, त्याचं सेवक म्हणजे हरीचं दास हे संत, त्यांचं जरी चिंतन केलं तरी तुमचे अनंत जन्माचे पातक जळून जातील, असा तुकोबरायांचा छातीला हात लावून सांगण्याचा हेतू आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे, असा हा तुकोबरांचा जो प्रेरक संदेश आहे, तो भक्ताचा जो एक प्रकारचा अभिमान आहे भक्ताबद्दलचा, तो तुकोबराय वर्णन करत आहेत. परंतु एके दिवशीचा असा प्रसंग आहे, तुकोबराय हे भगवंताचे चिंतन करायचे बरोबर आहे, परंतु ते चिंतन महाराज कुठं करायचे? घरात बसून करायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, पुन्हा भंडारी डोंगरावर जायचे. अशा प्रकारे तुकोबराय शांत वातावरणात जाऊन भगवंताचं भजन करायचे, चिंतन करायचे. तुकोबरायांच्या जीवनाचा एक विशेष असा अभिमान तुकोबरायांबद्दलचा आपल्याला वर्णन करता येईल की तुकोबरायांचा देह कसा होता, तर तुकोबरायांच्या देहातून ऑटोमॅटिक पांडुरंग पांडुरंग असा ध्वनी चालू असायचा. कारण तुकोबरायांचं वर्णन कसं आहे, तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग.
आणि तुकोबरायांना दिवस दिवस भान राहत नव्हतं. कारण देहीच विदेही भोगुदशा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान वाटलं की भगवंताचं चिंतन तुकोबराय रात्रंदिवस करत राहायचे. आणि असे चिंतन करत असताना एके दिवशी तुकोबराय बराच काळ लोटला, घरी जेवणासाठी येत नाहीत. पाहतात तर काय, जिजाऊ मातेला आठवण झाली, आपले पती जेवण केले नाही त्यांनी. पूर्वीच्या महिला बर का पती जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. हल्लीचा काळ अलीकडचा असा आहे, पती जेवू अगर न जेवू महिला मंडळ जेवण करून घेतात. त्या काय वाट बघत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे वाट तरी कुठवर बघायचं, येण्याचं टायमिंगच नाही ना. कुठं गेलं की बाहेर गेलंच, एकदा डाब्यावर नादलं की नादलं. परंतु तसं नव्हतं तुकोबरायांचं. तुकोबरायांचं जीवन अतिशय आगळं वेगळं होतं, वैराग्याने भरलेलं होतं. तुकोबराय चिंतनात नादले, चिंतनात मग्न झाले. आणि जिजाऊ मातेने मात्र काय केलेलं आहे, जिजाबाईने त्या टोपल्यात भाकरी भरलेल्या आहेत आणि तुकोबरायांना जेवण घेऊन भंडारा डोंगराच्या दिशेने चाललेले आहेत. आता पूर्वी चालतच जायचं, आताच्या सारखे काय स्कूटी नव्हते, होते का पूर्वी स्कूटी? आता महिला स्कूटीवर प्रवास करतात. स्कूटीला बटन दाबलं, किक सुद्धा मारायची गरज नाही, बटन दाबले गाडी पळते. किकचा स्थानच राहिला नाही, टेन्शनच नाही, बटन दाबले की गाडी पळते. परंतु पूर्वी चालत जायच्या. आणि चालत सुद्धा कसं माहितीये का, अनवान बिगर चपलच. आताच्या महिला बूट घालतात, सँडल घालतात, उच टाचूचे चप्पल घालतात, हाय फाय क्वालिटी. त्यांचे एक एक जणीचे सँडल 2-2, 3-3 हजाराच्या किमतीचे महागडे असतात. त्याच्यापेक्षा अधिकच नाना महाराज, पण अलीकडं असू द्या. तो काळ बदलता काळाप्रमाणे काळ बदलत गेला. परंतु जिजाऊ मातेने मात्र त्यावेळेस अनवाने बिगर पायाच्या चपलेने, बिगर चप्पलचे ते भंडारी डोंगराच्या दिशेने मातीतून चालत निघालेले आहेत. आणि त्यांच्या सुद्धा मनात चिंतन कोणाचं आहे बघा, अभंगाची साखळी नाना महाराज व्यवस्थित लावून घ्या. आपल्याला संतांच्या चिंतनाचा जो भाग आहे तोच वर्णन करायचा चालू आहे. उदाहरणं बरीचशी झालेली आहेत, परंतु चिंतनाचाच भागाची उदाहरणं चालू आहे. ह्या तुकोबरांच्या वाणीतून पांडुरंग, परंतु तुकोबरांच्या मात्र पत्नीच्या चित्तातून काय चालू आहे, तुकोबरांचं चिंतन. कारण खरी जी पतिव्रता असते ना, तिच्या सतत चित्तात फक्त स्वतःचा पतीच असतो. कारण जी पतिव्रता असते, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावर सत्ता असते, परंतु कधी तिच्या जर सतत पतीच फक्त ध्यानात असेल तर. पती सोडून जर दुसरं कोण असेल तर मी सांगायचं वेगळं गरज नाही, ती खरोखरची पतिव्रता नाही. तुका म्हणे आयशा बाया जन्मोनिया गेल्या वाया. मी नाही सांगत, हे तुकोबराय सांगतात. कारण तुकोबरायांनी सांगितलेलं सांगावं लागते नाना महाराज या गादीवर उभं राहिले. मनाचं सांगून जमत नाही. मनाचं सांगितलं तर लोक म्हणतात तो काल आणलेला महाराज कुठला होता, पुन्हा सांगू नका त्याला, पुन्हा आपल्या गावात बोलवू नका त्याला. अहो, शास्त्र वाचल्याशिवाय, पुराण वाचल्याशिवाय कीर्तन करताच येत नाही. पाहिले पुराणे दुंडाळुनी दर्शने, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. नाम्यातील लोक उद्धरती. नामाने कोण उद्धारत हे वाल्याने सांगितलं. कारण वाल्या स्वतः नामाने उद्धार त्याचा झाला होता. नारद मुनीने त्याला उपदेश केला आणि त्याने वाल्याचा वाल्मिक झाला आणि रामायण लिहिले रामायण रामादि कोळ्याची कीर्ती वाढलेली गहन. लिहिले रामायण रामादि. रामाच्या अगोदर बघा, भगवंताच्या ह्या कीर्तन सेवेत ही जागा, नारदाची जागा, ह्या गादीवर
उद्या रामनवमीचा दिवस आहे. रामनवमीच्या दिवसाच्या आजच्या तिथीला अष्टमी दिला प्रभू रामचंद्राचं वर्णन मुखातून आलं. हे भगवंताचीच पुण्य आहे आणि भगवंताची सेवा करून घेतो. कारण असेल पुण्य सामुग्री तरी जीवाग्रे येईल नाम श्रीहरीचे. जर पुण्य सामुग्री असेल तरच आपल्या वाचेतनं सुद्धा नाम श्रीहरीचं येतं. आणि नामाची आवडी राम 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 नामाची आवडी हो राम नामाची आवडी राम नामाची आवडी हो राम नामाची आवडी 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 राम नामाची आवड पाहिजे. आणि ही आवड तुकोबरायांना चिंतनाची होती. आणि अशीच आवड ह्या तुकोबरायांच्या पत्नीला तुकोबरायांची होती. आणि तुकोबरायांच्या पत्नीच्या एकच मनामध्ये विचार चालू होता, आपल्या पतीला जेवण घेऊन चालले खरं, परंतु पती ह्या तरी डोंगरावर असावतं, इथं तरी पती सापडावतं आणि त्यांनी भोजन करावं म्हणजे मला समाधान लाभेल. परंतु तेवढ्यात काय झालं, भंडारी डोंगराचा पायथा चढत असताना ह्या जिजाऊ मातेला एकसारखा आवाज ठेवा. जिजाऊ मातेला काय झालेलं आहे तर पायात काटा मोडलेला आहे. अनवाणी असल्यामुळे पायात काटा मोडलेला आहे. आणि तो काटा ऐन उन्हात मोडल्यामुळे तो काटा मोडल्यानंतर पायातून त्या रक्त स्राव होऊ लागलेला आहे. आणि अशा वेळेस जवळ कोणी सुद्धा नाही. परंतु ज्याला कोणी नाही ना त्याला भगवंत असतो. ज्याशी नाही हात पाय त्याने करावे ते काय. परंतु त्याला भगवंत मात्र आंधळ्याची गुरं देव राखतो. आणि अशा पद्धतीने भगवंताने मागे पुढे उभा राहून त्या तुकोबरायांच्या पत्नीने तुकोबरायांचं चिंतन चालू होतं. ह्या तुकोबरायांच्या चिंतनाची ताकद, आपल्या भक्ताचं चिंतन आपलं चाललंय, परंतु भक्ताच्या बायकोचं चिंतन भक्ताचं चाललंय हे लक्षात भगवंताच्या आल्यानंतर विटेवरचा मालक ताळ करणं जागा झाला आणि त्या जिजाऊ मातेच्या जवळ आला. आणि त्या जिजाऊ मातेच्या पायातील काटा जो आहे तो स्वतः भगवंताने जवळ येऊन एका जनावर चारणाऱ्या माणसाचं रूप घेऊन तो काटा काढलेला आहे. आणि तो काटा काढून झाल्यानंतर जिजामातेला भगवंताने विचारलं, बरं वाटतंय का. त्यानंतर जिजामातेने विचारलं, तुम्ही कोण. तर त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मी ह्या परिसरातील जनावर चारणार आहे. परंतु काटा काढत्या वेळेस जुनी पद्धत आहे बघा, ह्या महिला मंडळांना सर्वांना माहित आहे. काटा काढण्याच्या वेळेस पूर्वी हातावर काय घ्यायचे,
थोडासा ठोका घ्यायची आणि ज्या जागेवर काटा मोडला त्या जागेला लावायची आणि त्या जागेवरला काटा जर नाही दिसला तर पुन्हा हात घ्यायचा जिभेला लावायचा आणि त्या जागेला लावायचा आणि असा हात जो आहे तो विठेवरच्या मालकाचा त्या तुकोबरांच्या पत्नीच्या जिजाबाईच्या पायाला लागला आणि पायाला लागून त्या पायाची माती जी आहे ती तोंडात भगवंताने घ्यावी अशा ह्या पतिव्रतेचं बी सामर्थ्य किती आणि त्या तुकोबरांचं सामर्थ्य किती म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात काय म्हणतात देवाईची राजा चरणीची माती देवाईची राजा चरणीची माती अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणीची माती देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे
तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या. अशा पद्धतीने भगवंत हे भक्ताच्या मागे पुढे उभा राहून भक्ताची कामे करत असतात आणि नुसती कामेच करत असतात असे नाही, तर भक्ताची भक्ती पाहून ह्या शिबरीसाठी ह्या मीराबाईसाठी भगवंताने काय केलेलं आहे, तर ह्या मीराबाईसाठी भगवंत मीराबाईसाठी पेला तो विषयाचा लाक्या कोलाट्याचा ढोल पिटी. लाक्या कोलाट्याचा ढोल सुद्धा पिटला. आणि असेच भगवंताने काय केले, तर अभंगाच्या 4थ्या चरणात भगवंत कुठे येऊन राहतो, तर भक्ताच्या कंठात येऊन राहतो. काय त्याऊन वेगळे आणि काय त्याऊन वेगळे आणि काय त्याऊन वेगळे आणि काय त्याऊन मीराबाईच्या कंठात येऊन स्थिर झाला. कारण मीराबाईला स्वतः विष पिण्यासाठी दिलं होतं, तर मीराबाईसाठी पेला तो विषयाचा. कंठात विराजमान होऊन मीराबाईच्या विषाचं प्राशन केलं, परंतु ते मीराबाईचं विष स्वतः भगवंत पेले आणि भगवंताची मूर्ती काळी ठिक्कर निळी पडली, काळी निळी पडली. कारण भगवंत हा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून भक्ताचं रक्षण करतो आणि भक्तीची जी पद्धत आहे ती अशाच पद्धतीने वाढती व्हावी हा साधू संतांचा हेतू आहे. आणि त्याच संतांचा हा जो ठेवा आहे तो पुढे चालवण्याचा प्रयत्न ह्या कोळेकर कुटुंबियांनी केलेला आहे. आणि आज त्यांचे जे वडील आहेत कैलासवासी रामचंद्र शंकर कोळेकर हे आज आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. आणि पूर्ण 1 वर्षानंतर हे जे 12 मासिक श्राद्ध होऊन जे 1 वर्ष पूर्ण होऊन जो वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे पुण्यस्मरणाचा, तो आजच्या दिवशी ह्या पूर्ण 12 मासिक श्राद्धानंतर हा जो आत्मा आहे तो यमदरबारात हजर होतो. याचं वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. आणि ह्या आत्म्याला सद्गती पुढे कशी मिळणार, ह्या आत्म्याची वाटचाल पुढे कशी होणार, त्याचा जो दिवस आहे ठरवण्याचा तो आजचा दिवस आहे. पूर्ण 1 वर्षानंतर बाप काय असतो, हा बाप ज्याचा गेला ना त्याला समजतं. कारण बापाची ज्या वेळेस किंमत बाप जातो ना त्यावेळेसच कळते. कारण अनेक साधू संतांनी अनेक कविकारांनी आईचं तोंड भरीव वर्णन केलेलं आहे, परंतु वडील मात्र काही जागेवर रेखाटलेला आहे, वगळलेला आहे. परंतु वडील हा जरी सामान्य स्वरूपाने तुम्हाला दिसत असेल
वडिलाची भूमिका. तरी सुद्धा हे वडील सामान्य नसतात, कारण तुकोबराय सुद्धा स्वतः वर्णन करतात. बाप करी जोडी आप करी जोडे लेकराची वाडे. बाप 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 करी जोडे लेकराची आपुली कुरवंत आपुली कुरवंती वाळवणे. आपुली कुरवंती वाळवणे. आपुली कुरवंती वाळवणे. एकाएकी गेला वीराची सदारी. एकाएकी गेला वीराची सदारी. एकाएकी गेला वीराची सदारी. एकाएकी गेला वीराची सदारी. एकाएकी विराची साधनी, एकाएकी गेला विराची साधनी. एकाएकी गेला विराची साधनी. एकाएकी गेला विराची साधनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुले कुरवंटी वाळवलिया. एकाएकी केला मिरासीचा धनी. कडीये खांदी भार वागवणी. खांद्यावर कडेवर भार वागवला आणि लेकराला मोठं केलं. आणि ह्या बापाने जे आयुष्यभर स्वतः एक एक पै गोळा केलेली आहे, त्या पैचा, त्या इष्टटीचा एक वारसदार, त्याचा जो एक प्रकारचा मालक जो आहे, तो शेवट मुलाला करून अचानक तो बाप निघून जातो. आणि तो कशा पद्धतीने निघून जातो ते तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. आपुली कुरवंटी वाळवणीया. स्वतःचा देह मात्र जाळून वाळून टाकून त्या देहाचा कधीही विचार न करता, देहावर कधीही पैसे न खर्च करता, अतिशय साधं राहून कमी खर्चाचं जीवन जगून हा बाप काय करतो तर मुलासाठी एक एक पै ठेवून शेवट तो त्या मुलाला त्या मिरासीचा धनी करतो आणि निघून जातो. असा हा बाप असतो. बाप जर गेला तर बापाची किंमत गेल्यानंतर कळते. नाहीतर प्रपंच हा कसा आहे. नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही गुणाचे नाही रे
नाती आहेत ती मायेच्या बाजारात मांडलेली नाती आहेत. माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझी मुलं, माझे वडील, माझी मेहुणी, माझा मेहुणा, माझा भाचा, ही सर्व नाती जी आहेत हे बाजारातील नाती आहेत. सोडणे पळते रांडापूर, सोडणे पळते रांडापूर, पळते रांडापूर, सोडून पळते रांडापूर. झालं हिंचकीला डोलगळती, झालं हिंचकीला डोलगळती, झालं हिंचकीला डोलगळती, झालं हिंचकीला डोलगळती. काकोने पळते रांडापूर, काकोने पळते रांडापूर. पळते रांडापूर, साडूने पळते रांडापूर. एकदा सर्वांनी सुंदर टाळ्या वाजवा तानाजी महाराजांसाठी. अतिशय सुंदर पहाडी आवाज आणि ज्यांच्या आवाजात जादू आहे. सर्व गावाला मोहित तर केलेच, पण सर्व ह्या परिसरातील सर्वांना मोहित केले असे हे तानाजी महाराज. आपल्या गावचे भूषण आहे, असंच जतन करा. आणि ह्या तुकोबरायांनी एवढं सांगितले असं नाही. शेवटी तुम्हाला फक्त एकच येणार आहे, ते म्हणजे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवले, धरती अभिलाष जनी. स्वतःचं शरीर सुद्धा स्वतः बरोबर येणार नाही. तुमच्या आमच्या सारख्या नात्याचं तर लांबच, लांबचे तर लांबच, त्यांचं तर नावच घेऊ नका तुम्ही. हा येईल आणि मला सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसं येळे भले भले, आणि कसं येळे भले भले, आणि कसं येळे भले भले, आणि कसं येळे भले भले. सोडविना राजा देशीचा चौधरी. राजा देशीचा चौधरी. आणि कसं येळे भले भले, आणि कसं येळे भले भले. आणि कसं येळे भले भले, आणि कसं येळे भले भले. भले भले सोयरे सुद्धा सोडवू शकत नाहीत. कारण सोयरे धायरे कसे आहेत? सोयरे धायरे संपत्तीचे लोक. निर्वाणीचा एक पांडुरंग, निर्वाणीचा फक्त अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठू धरा. असा हा विठू फक्त तुम्हाला सोडवणार आहे. ज्या वेळेस यमाचे पाश तुमच्या जवळ येणार आहेत, त्यावेळेस तुमची बायको तुम्हाला सोडवणार नाही, तुमची मुलं तुम्हाला सोडवणार नाही, आई वडील सोडवणार नाहीत, पै पाहुणे सोडवणार नाहीत. फक्त आणि फक्त तुमचे कर्म. आणि तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातनिया भय नरका जाणे. परंतु तुमचा काय असाय पाहिजे? फक्त विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. रंगी रंगी रे श्रीरंग, रंगी रंगी रे श्रीरंग, रंगी रंगी रे श्रीरंग, रंगी रंगी रे श्रीरंग. रंगी 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 रंगी
जाईल क्षणात आहा गोपीनाथ पाविचना. प्रमाणांना कमीच नाही आज. महाराज दंडोपंत दादांच्या फळावरील अशी परंपरा आहे, फळाचा नियम आहे, ज्याचा गाता पाठ तो कीर्तनकार, ज्याचे 3000 अभंग पाठ तो विणकरी, ज्याचा 1000 अभंग पाठ त्याने टाळ घ्यायचा. असा हा दंडोपंत दादांच्या फळाचा नियम आहे. आणि अशा ह्या फळाच्या एक प्रकारच्या वारसातीलच आम्ही आहोत आणि त्यांचीच ही पुण्याई. आणि कीर्तन सेवा करतो ही मी करत नाही, ही कीर्तन सेवा दादा स्वतः करत आहेत आणि दादाच करून घेत आहेत. कारण दादांची पुण्याई आमच्या गावाला पाय लागला, बोरी गावाला. आणि दादा ज्या वेळेस गावात आले त्यावेळेस सुरुवातीला दादांनी एका वारकऱ्याची आणि दादांची जी भेट झाली ती दादांच्या मठातच भेट झाली. आणि त्या भेटीचा योगायोग असा आला, मठात जो विण्याचा पहारा असतो तो विण्याचा पहारा ते मायाजी बुवा झंजे म्हणून दादा होते. त्यांचा विण्याचा पहारा चालू असताना दादांनी 3-4 दिवस पाहिलं, एकच विणकरी पहारा चालू आहे, पाय सुजले त्याचे, एका जागेवर पहारा उभा राहून. आणि दादांनी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं बोरीगाव, विणकऱ्यांनी सांगितलं बोरीगाव, ह्या बोरीगावचे आम्ही आहोत. दादांनी त्यांना सांगितलं एक वेळेस येऊ आम्ही बोरीला भेट देण्यासाठी. आणि खरोखरच बोरीकरांचं आम्हा भाग्य उजळलं आणि उजळले भाग्य. आता आमची चिंता वारली, आमची चिंता वारली आणि खरोखर दादासारख्यांची भेट आमच्या बोरीला झाली आणि त्यांची पुण्याई हे आज आम्ही सर्वजण अशा अवस्थेत आहोत, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही कीर्तन सेवा सोपी नाही, कारण कथे काळीची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा. गात्रे माझे पांडुरंगा आयुष्य करी होणी प्रेमच आवड कीर्तने तुका म्हणे हानी या परती मनानानी नको जाऊ देव भंगा. गात्रे माझे पांडुरंगा. कथेला उभा राहिल्यानंतर माझी वाचा फुटू देऊ नको, माझ्या वाचेतून चुकीचे शब्द जाऊ देऊ नको. हा कथेचा नियम आहे. आणि ह्या कथेचा नियम जे साधक पाळतात आणि भगवंताचं चिंतन करतात अशा साधकांचं काय होईल तर भगवंताची सेवेचं काय फळ आहे तर शेवटच्या चरणात महाराज वर्णन त्याचं करत आहे. तुका म्हणे देवा हक्काचा तुका म्हणे देवा हक्काचा
माऊलीची पैशांची ज्ञानेश्वर नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुकामने झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण ज्ञानोबरा तुकोबराच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे परंतु एक अभंग होईल निर्यात प्रकरणातील आणि त्यानंतर महाराज तुम्हाला सांगतील तुकाराम 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 सर्वांनी उठून उभं राहा आणि घरातील सर्वांनी समोर यायचे फोटो समोर पुढे टाकण्यासाठी आणि आरतीसाठी